11 वाजेपर्यंत म्हटलं तर घरातली ठोल की मला. आपल्याला झोप वाटतंय रे, पण घरातले आपल्याला उठवते ती. सर आले, लेक्चर चालू झालंय. सर आले सर. लेक्चर अटेंड करा, कॅमेरे बिमेरे बंद. And now we are going to conduct English lecture. Okay, due to some power failure, chemistry lecture was cancelled. But now we are going to conduct English exam. See, last time we have seen that about articles, how to use and when we have to use articles. In short, I would like to tell you, articles are used when we have to determine a noun or pronoun is a specific or a non-specific. ज्यावेळेस एखादा नाउन स्पेसिफिक आहे किंवा नाही हे ठरवायचं असतं त्यावेळेस आपण आर्टिकलचा उपयोग करतो. Then articles are classified into two categories such as indefinite and definite article. Indefinite articles are such as a and are called indefinite articles, and the is called as definite article. So basically, a is used before a consonant vowel, consonant word or consonant sound, and an is used before or when a particular word begins with a vowel sound. At that time, we place an article, and the is used before a particular thing or particular noun. Also, we have seen that some of the rules which are related to the definite articles, such as suppose if a word begins with music, if there is a musical instrument, river name, mountain name, desert name, newspaper name, holy books or sacred books, means before that words we place the article. Is that clear? ओके, काल मी काय तुम्हाला एक्झाम्पल्स दिलं होतं होमवर्कसाठी, त्याचे आन्सर्स तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पाठवलेले आहेत, बरोबर आहे? बरं, मला आणखीन एक या ठिकाणी विचारायचं, कालच्या आर्टिकल्समध्ये कोणाला काही डिफिकल्टी आहे का? चॅट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्या. काय डिफिकल्टी आहे का? लवकर, आज आपल्याला पुढचा भाग घ्यायचा परत. ठीक आहे, म्हणजे पुढचा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत, तो म्हणजे टेन्स. यावर आपण टेन्स पाहिलेलं आहे, पण आता नव्याने जे ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा या ठिकाणी आपल्याला रिवाइज करावा लागणार आहे. In English, there are three main forms of tense or types of tense, such as present tense, past tense, and future tense. See, present tense. Second one is past tense, and third one perfect tense. Future tense. Third one, future tense. Present, past, and future tense. See, these are the main three forms of or three types of tense. Each tense has four subforms or four subparts or four subtypes, such as simple, second continuous, third perfect, and fourth perfect continuous. पहा, इंग्लिशमध्ये प्रमुख तीन प्रकारचे टेन्स आहेत, जसं की तुम्हाला सांगतोय. प्रेझेंट टेन्स, यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये वर्तमान काळ. वर्तमान काळ. दुसरा काय, पास्ट टेन्स, यालाच आपण काय म्हणतो भूतकाळ. आणि तिसरा जो आहे त्याला आपण काय म्हणतो फ्युचर टेन्स, यालाच मराठीमध्ये काय म्हणतो भविष्यकाळ. मग या प्रत्येक टेन्सला
आता इंग्रजीमध्ये जसं तुम्हाला सांगितलं मुख्य 3 प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. या प्रत्येक टेन्सला 4 उपप्रकार असतात किंवा आहेत. जसं पहिलं काय सांगितलं, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. या सिंपललाच आपण काय म्हणतो, साधा. कंटिन्युअसला चालू, परफेक्टला पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअसला चालू पूर्ण. अशा प्रकारचे 4 उपप्रकार आहेत. हे 4ही उपप्रकार या तिघांनाही सारखेच होतात. म्हणजे जवळपास आपल्या इंग्रजीमध्ये एक जर वाक्य असेल तर एकाच प्रकारचं वाक्य आपल्याला 12 प्रकारे लिहिता येतं. म्हणजे कसं, या प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4, असे एकूण एक वाक्य आपल्याला 12 प्रकारे लिहिता येतं. समजलं? समजलं असेल तर रिप्लाय द्या. नाही, विद्यार्थी कितीही असू देत, इट डझंट मॅटर. आपल्याला विद्यार्थी किती आहेत त्याच्याशी काय देणं घेणं नाहीये. तुम्हाला वैयक्तिक लक्ष द्यायचंय. ठीक आहे? कोणाला काय शंका आहे का? लवकर 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 रिप्लाय द्यायचंय. ठीक आहे, ओके. आता त्यातला पहिला भाग आपण पाहणार आहोत, प्रेझेंट टेन्स. टायटल द्या, प्रेझेंट टेन्स. किती मुलं प्रेझेंट आहेत मी स्वतः चेक करतो. 21. ओके, लेट इट बी, काय हरकत नाही, भरपूर विद्यार्थी आहेत. आपण आपलं कंटिन्यू करू. ठीक आहे. द टायटल द्या, प्रेझेंट टेन्स. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स इन मराठी इट इज कॉल्ड एज वर्तमान काळ. Present tense. See, what is the meaning of present tense, or what is the definition of present tense? See, a verb or word which shows present act. See, what is definition? A verb, वाक्यातला क्रियापद किंवा असा शब्द जो की सद्य स्थिती दाखवतो त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंट टेन्स. A verb or a word which shows present time is called as present tense. Write down definition. A word, definition लिहून घ्या. A word, ब्रॅकेट मध्ये लिहा, verb, which shows present action or time is called as present tense. For example, he writes a letter. See, he plays the role of subject.
Right plays the role of main verb plus yes and a later plays the role of object. तो पत्र लिहितो. लिहिण्याची क्रिया कशी आहे? सद्यस्थितीमध्ये चालू आहे. The action is going on. So that here this example is called as one of the example of present tense. He writes a letter. Write down. लिहून घ्या. चला फास्ट उरका. झालं लिहून. ओके. आता याचे जे उपप्रकार आहेत त्यातला जो पहिला आहे, कुठला पहिला काय सांगितलं होतं? सिंपल. टायटल द्या. गिव्ह द टायटल. फर्स्ट वन, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. In Marathi, it is called as साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. In Marathi, it is called as साधा वर्तमान काळ. Say, now when we can use simple present tense, so that you have to write down uses. आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचं किंवा कधी वापरू शकतो याच्याशी काही नियम आहेत, ते नियम लिहून घ्या. से फर्स्ट वन, फर्स्ट रूल, इट इज यूज्ड to tell the universal truth. The universal truth. युनिव्हर्सल ट्रूथ. फॉर एक्झाम्पल, एखादी वैश्विक गोष्ट असेल, वैश्विक घटना असेल, पहा, वैश्विक त्रिकालबाधित सत्य कधीही बदलणार नाहीये. पूर्वीही होतं, आताही त्याच परिस्थितीत आहे आणि पुढेही त्याच परिस्थितीमध्ये राहणार आहे. अशी जर एखादी घटना असेल, गोष्ट असेल, तर तशी गोष्ट सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो. ठीक आहे. मग त्याचं एक एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल, द सन rises in the east. सूर्य पूर्वेला उगवतो. पहा, सूर्य पूर्वी या ठिकाणी पूर्वेलाच उगवत होता, आताही तो पूर्वेलाच उगवणार आहे आणि पुढेही पूर्वेलाच उगवणार आहे. म्हणजे अशी जर त्रिकालबाधित सत्य घटना असेल, गोष्ट असेल आणि हे वाक्य जर तुम्हाला सांगायचं असेल, तर अशा वेळेस आपण काय करतो? साधा वर्तमान काळ वापरतो. ठीक आहे. आणखीन एखादं एक्झाम्पल घ्या. हनी इज स्वीट. हनी इज स्वीट. हनी इज स्वीट. मध कसं आहे? याच्या अगोदर तुम्ही टेस्ट केला असेल.
स्वीट होतं, गोडच होतं. आताही जर तुम्ही टेस्ट केला तरीही तुम्हाला ते गोड रुचकरच लागणार आहे, आणि इन केस भविष्यामध्ये जरी तुम्ही टेस्ट केला तरीही ते तुम्हाला स्वीटच लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कसलाही बदल होणार नाही. जो आहे तोच त्या ठिकाणी कंटिन्यू शेवटपर्यंत राहणार आहे. कसलाही याच्यामध्ये बदल होणार नाहीये. म्हणून एखादी अशा स्वरूपाची घटना या गोष्ट सांगायची असेल तर अशा वेळेस आपण काय करतो, साधा वर्तमान काळ वापरतो. समजलं? कोणी आणखीन एखादं एक्झाम्पल सांगेल का युनिव्हर्सल ट्रूथ? कोण आहे सांगेल का कोण युनिव्हर्सल ट्रूथ? आणखीन एखादी घटना? लवकर, सगळेजण जागे आहेत का? कोण सांगेल एखादं एक्झाम्पल? ऍपल इज रेड. ऍपल इज रेड. आणखीन? ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी मॉर्निंग. हॅबिच्युअल ऍक्शन झालं, सवयीची क्रिया. त्रिकालबाधित सत्य म्हणतोय. आता समजा ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी मॉर्निंग, सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल बरोबर आहे, पण आता आपण काय सांगितलं पहिलं रूल, इट इज यूज टू टेल द युनिव्हर्सल ट्रूथ. त्रिकालबाधित सत्य अशी गोष्ट. आता समजा जर तो लहानपणी दूध पित असेल तर मोठं झाल्यावर तो दूध पिणार आहे का? नाहीये. कदाचित त्याची सवय बदलेल. मग याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणू शकतो का? नाहीये. करेक्ट. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. देव तारे त्याला कोण मारे असं म्हणतो, तो सुद्धा करेक्ट आहे. किंवा आणखीन एक असंही आपण सांगू शकतो, बा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, आहे की नाही? म्हणजे अशा स्वरूपाचे एक्झाम्पल्स आपल्याला देता येईल. ठीक आहे, लिहून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स. मग आता याचं स्ट्रक्चर काय आहे? स्ट्रक्चर किंवा अगोदर आपण युजेस लिहून घेऊ, त्यानंतर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर देतो. झालं लिहून? झालं असेल तर रिप्लाय द्या. ओके. आता सेकंड यूज, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पुन्हा कधी वापरतो पहा. हा झाला पहिला युनिव्हर्सल ट्रूथ. आता पुन्हा सेकंड कधी वापरतो? इट इज युज्ड टू टेल द हॅबिच्युअल ऍक्शन. आता मग जे तुम्ही एक्झाम्पल दिलं आता ते या ठिकाणी लागू होईल पहा. इट इज युज्ड टू टेल द हॅबिच्युअल ऍक्शन. लिहून घ्या. इट इज युज्ड टू टेल द हॅबिच्युअल ऍक्शन. सेकंड यूज, सिंपल प्रेझेंट कधी वापरतो आपण? इट इज युज्ड टू टेल, it is used to tell the habitual action, the habitual action. म्हणजे एखादी सवयीची क्रिया असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय असेल आणि ती गोष्ट जर तुम्हाला सांगायचं असेल किंवा बोलून दाखवायचं असेल तर अशा वेळेस आपण काय करतो? साधा वर्तमान काळ या ठिकाणी वापरत असतो. सपोज इफ यू हॅव अ पर्टिक्युलर हॅबिट or a habitual act and you have to expose in front of someone, at that time you have to use simple present tense. Is that clear? Okay, write down example. He drinks milk every morning. He drinks milk every morning. तो दूध कसं पितो? रोज सकाळी पिण्याची सवय. रोज सकाळी दूध पिण्याची सवय आहे. मग एखादा हॅबिच्युअल ऍक्ट असेल, हॅबिच्युअल म्हणजे काय? सवय किंवा सवयीची. ऍक्शन म्हणजे क्रिया. एखादी सवयीची क्रिया असेल, ही क्रिया जर तुम्हाला सांगायचं असेल तर ती क्रिया सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो. समजलं? लिहून घ्या. मग त्याचं एक्झाम्पल दिलेलं पहा. काय दिलं? ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी मॉर्निंग. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल कोण देईल? तुमच्याकडून अपेक्षित आहे. करेक्ट. ही वर्क्स इन दिस स्कूल. ही वर्क्स, तो रोज कुठे काम करतो? स्कूलमध्ये. ही वर्क्स इन द स्कूल. तो नेहमी कुठे काम करतो? स्कूलमध्ये. म्हणजे सवयीची क्रिया, तो एकाच ठिकाणी काम करतो.
त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, सवयीची क्रिया. ठीक आहे. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कोणत्या फॉर्म मध्ये तयार करायचं असतं, कसं तयार करावं याचाही एक स्ट्रक्चर आहे. जसं आता तुम्ही मॅथचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्याला पर्टिक्युलर फॉर्म्युला असतो, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा या ठिकाणी स्ट्रक्चर आहे, तो स्ट्रक्चर फॉलो करून त्यानुसार आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या स्ट्रक्चर. स्ट्रक्चर लिहून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट. सुरुवातीला काय घ्यायचं वाक्याच्या, सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, क्रियापदाचा मूळ रूप मेन वर्ब प्लस यस ऑब्लिक यस. याला कशाचा प्रत्यय लावायचा, यस ऑब्लिक यस. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस यस ऑब्लिक यस प्लस ऑब्जेक्ट. हा झाला त्याचा स्ट्रक्चर. ठीक आहे. समजलं का. मग एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल, वी प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेट. आता हे यस आणि यस कधी वापरायचं हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. बरेच जण या ठिकाणी समजत नसल्यामुळे थोडस कन्फ्यूज होऊन जातात आणि घाबरतात किंवा माझं उत्तर चुकलं की काय म्हणून. तसं घाबरून न जाता तुम्हाला काय करायचंय, थोडस डोकं उघडं ठेवून किंवा जागा ठेवून सोडवायचं. यस कधी वापरतो पहा. यस कधी वापरायचं, ज्या वेळेस सब्जेक्ट ही शी इट जर असेल. काय म्हणतोय, ज्या वेळेस या ठिकाणी सब्जेक्ट ही शी इट जर असेल तर येणाऱ्या क्रियापदाला किंवा येणाऱ्या वर्बला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त यस हा प्रत्यय लावायचा. समजलं. काय म्हणतो, ज्या वेळेस या ठिकाणी सब्जेक्ट ही शी इट असेल, ही शी इट असेल त्यावेळेस त्या येणाऱ्या क्रियापदाला यस हा प्रत्यय लावायचा. आता ईएस कधी लावायचं, ईएस पहा, ज्या वेळेस एखाद्या वर्बचं या ठिकाणी शेवट या ठिकाणी या लेटरने होत असेल, एक्स ओ यस एस एच सी एच जर होत असेल तर या ठिकाणी या क्रियापदाच्या शेवटी ईएस हा प्रत्यय लावायचा. समजलं. एखाद्या क्रियापदाचा शेवट एक्स ओ यस एस एस सी एच या शब्दाने लेटरने जर होत असेल तर त्या वर्बला ईएस हा प्रत्यय लावायचा आहे. समजलं. मग त्या ठिकाणी पहा, वर्ब काय वी, सॉरी सब्जेक्ट काय वी, प्ले काय झाला मेन वर्ब, मेन वर्ब. मग त्या ठिकाणी यस ईएस आहे का, काय गरज नाही, कारण या ठिकाणी बोलणारा कोण आहे, वी आहे. यापैकी आहे का, नाहीये. त्यामुळे या ठिकाणी एस एस चा या ठिकाणी संबंध येणार नाही, फक्त मूळ रूप राहील. मग राहतो काय ऑब्जेक्ट. समजलं. आणि आणखीन एक एक्झाम्पल घ्या, सेकंड वन. आणखीन एखादं एक्झाम्पल घ्या. ही राईट्स अ लेटर. मगाचाच घ्या, ही राईट्स WRITES राईट्स अ लेटर. आता या ठिकाणी पहा, सब्जेक्ट काय दिलाय यस, सब्जेक्ट काय ही. मग आता ही या ठिकाणी असल्यामुळे आपण काय वापरलंय यस. तर मूळ रूप काय राईट, बरोबर आहे. त्याला काय लावलेलं यस, त्यामुळे काय येईल मेन वर्ब प्लस यस, मेन वर्ब प्लस यस आणि राहतो काय लेटर ऑब्जेक्ट. समजलं. समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. समजलंय का, इज दॅट क्लिअर. सर्वांना समजलंय का. समजलेलं आहे का, समजलं. आता मी तुम्हाला काही मराठीमध्ये एक्झाम्पल देतो, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे. ठीक आहे. आता सोपं आणखीन एक सांगतो, साधा वर्तमान काळ कधी आपल्याला वापरायचा आहे किंवा कधी वापरू शकतो, ज्या वेळेस आपण मराठीमध्ये म्हणतो पहा, जातो येतो खातो पितो म्हणतो सांगतो बोलावतो वगैरे वगैरे. ज्यावेळेस अशा स्वरूपाचे तुम्हाला मराठीमध्ये वाक्य म्हणायचे किंवा सांगायचे त्यावेळेस आपल्याला हा स्ट्रक्चर फॉलो करायचा आहे. सब्जेक्ट, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट, ही तीन स्ट्रक्चर वापरून किंवा या स्ट्रक्चरला फॉलो करून तुम्हाला तो वाक्य तयार करायचा. फॉर एक्झाम्पल, मी येतो, मी येतो, तो सांगतो,
ती बोलाविते, ती बोलाविते. हा, किंवा तो पळतो. आता ही जी वाक्य आहेत यांना आपल्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा, तुम्हाला काय सांगितलं होतं, साधा वर्तमान कधी वापरायचं, ज्या वेळेस या ठिकाणी क्रियापदाच्या शेवटी तो किंवा ते असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, साधा वर्तमान का वापरायचं. मग आता ठीक आहे, मी येतो. मी येतो काय येईल, स्ट्रक्चर बघायचंय. आय एम कम येईल का, आहे का तिथं एम आहे का स्ट्रक्चर मध्ये, स्ट्रक्चर बघायचं, स्ट्रक्चरला अनुसरून आपल्याला वाक्य सोडवायचं आहे. स्ट्रक्चर एम आहे का, बर ठीक आहे. आता आपण बघू. पहिलं काय, मी येतो. मीला आपण इंग्लिश मध्ये कुठला शब्द वापरतो, आय. आय म्हणजे काय, मी. येण्यासाठी कुठला शब्द वापरतो, कम. करेक्ट. आता कमचे 3 रूप काय आहेत, कम, केम आणि पुन्हा कम, ही 3 रूप आहेत. मग यातलं काय सांगितलंय, मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे काय, पहिलं रूप आय. मग इथे काय सांगितलं, मेन वर्ब. कमचा पहिलं रूप काय, कम. आय कम. झालं वाक्य, मी येतो. त्याच प्रकारे तो सांगतो. हो, याचं कन्व्हर्जन काय होईल, तोला आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, ही. करेक्ट. काय येईल, आणि सांगण्यासाठी काय वापरतो, शाबाश. चला लवकर लवकर उत्तर द्या. व्हेरी गुड. चला फास्ट फास्ट रिप्लाय द्यायचंय. व्हेरी गुड. हे पहा, आता तो साठी आपण काय वापरतो, ही. शाबाश. आणि सांगण्यासाठी सेज, SAYS, ही सेज, किंवा ही टेल्स. ही सेज और ही टेल्स, दोन्हीही वर्ड्स या ठिकाणी वापरू आपण शकतो. समजलं. मग आता तिसरं काय येईल, काय तिसरं सेंटेन्स, ती बोलावते. हा, काय येईल, चला फास्ट. कोण आहे हा कॉलिंग, गुलनाज खान. तिथं ING आहे का, इज देअर ING, then just we have to use only main form of the verb. Very good. She calls. ती साठी आपण काय वापरतो, she. आणि बोलवण्यासाठी काय, कॉल. काय, कॉल. आता शी असल्यामुळे काय सांगितलं होतं, ज्या वेळेस वाक्याच्या सुरुवातीला ही, शी, इट जर येत असेल तर आता कॉल. कॉल आहे, बरोबर आहे, शी कॉल. आणि त्याला काय आपण प्रत्यय लावायचंय, यस. शी कॉल्स, ती बोलाविते. नाउ नेक्स्ट, फोर्थ वन काय येईल, फोर्थ आन्सर, तो पळतो. हा, चला आन्सर, ही रन. चुकीचं आहे, रन येईल का, ही असल्यावर काय वापरतो आपण, ही रन्स. व्हेरी गुड. ही रन्स. समजलं. तर आणखीन एक पूर्ण वाक्य देतो जे की तुम्हाला सोडवायचंय. सर्वांचं लिहायचं झालंय का, पुसू दे का, एम आय डिलीट दिस वन, पुसू दे का, रिप्लाय द्या लवकर, लिहा लवकर. सानिया, उरका लवकर, लिहून घ्या. एवढा स्लो कसं चालेल. आता इथून पुढे कधीही तुम्हाला बोलायचं असेल सिंपल मध्ये, मी येतो, मी जातो, मी सांगतो, असे जर तुम्हाला वाक्य सांगायचं असेल तर या पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करावे लागणार. तेवढं लक्षात ठेवायचं. वेट, आय कम. थांब, मी येतो. वेट, आय गो. थांब, मी जातो. म्हणजे अशी छोटी छोटी वाक्य तयार करून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे, ओके. पुढचं एक्झाम्पल घ्या. तो ऑफिसला जातो. तो ऑफिसला जातो. चला याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करा. तो ऑफिसला जातो.
तो ऑफिसला जातो. हा, याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करा. तो ऑफिसला जातो. व्हेरी गुड. खूप चांगल्या प्रकारे समजते तुम्हाला. ही गोज टू ऑफिस. ही गोज टू ऑफिस. ही गोज टू ऑफिस. पुढचं एक्झाम्पल घ्या. ती भाजी विकते. ती भाजी विकते. चला याला कन्वर्ट करा. ती भाजी विकते. व्हेरी गुड. पुढे चला फास्ट रिप्लाय द्यायचंय. शी सेल्स व्हेजिटेबल्स. व्हेरी गुड. शी सेल्स व्हेजिटेबल्स. पुढचं घ्या. मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो. आता बऱ्याच जणांचं चुकल. चला चला फास्ट मध्ये. आय मेक स्टडी चुकीचं आहे. आय रीड स्टडी चुकीचं आहे. व्हेरी गुड. चव्हाण आय डू स्टडी. सौरभ आय डज नाही, आय डू स्टडी किंवा आय स्टडी एवढं जरी लिहिलं तरी चालतं. आय डू स्टडी और आय स्टडी. आय डू स्टडी और आय स्टडी एवढं जर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स समजलं का सर्वांना? समजलं का सर्वांना सिंपल प्रेझेंट टेन्स? समजलं? फास्ट रिप्लाय द्यायचे. ठीक आहे, समजलं. तर आणखीन एक हे पहा, आता होमवर्क म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. अशी कोणतीही मोठी 5 वाक्य लिहून तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचे. ठीक आहे. मराठी प्लस इंग्लिश कन्वर्ट करून पाठवायचे. ठीक आहे. तर पुढचं घ्यायला काय हरकत आहे? ठीक आहे, लिहून घ्या. सेकंड टाइप कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बर, याच्यामध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे का? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे का? नाहीये. ठीक आहे. ओके, सेकंड टाइप घ्या. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. यालाच आपण काय म्हणतो? चालू वर्तमान काळ. सेकंड टाइप कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याला आपण काय म्हणतो? चालू वर्तमान काळ. आता हा काळ आपण कधी वापरतो ते लिहून घ्या. राईट डाऊन. अ वर्ड ऑब्लिक किंवा ब्रॅकेट मध्ये वर्ब. अ वर्ड ब्रॅकेट मध्ये वर्ब ब्रॅकेट क्लोज. अ वर्ड ऑब्लिक वर्ब which shows continuous action. कंटिन्युअस किंवा याला प्रोग्रेसिव्ह असे म्हणा. और प्रोग्रेसिव्ह
or progressive action in present time. In present time. In present time is called as continuous present tense. ठीक आहे. आता पहा काय सांगितलं, वर्तमान काळामध्ये एखादी घटना चालू आहे, तुमच्या हातून ती गोष्ट चालू आहे, म्हणजे एखादं काम तुम्ही एक 5-10 मिनिटापूर्वी सकाळी घेतलेलं आणि सद्यस्थितीमध्ये तुमच्या हातून ते काम चालू आहे. फॉर एक्झाम्पल 11 वाजता तुम्ही पेपरला आलात आणि पेपर लिहू लागलेला, म्हणजे पेपर लिहिण्याची क्रिया चालू आहे, एखादं काम करण्याची क्रिया तुमच्या हातून चालू आहे. ज्यावेळेस एखादी क्रिया चालू आहे असं जर दाखवायचं असेल तर त्यावेळेस आपण कुठला टेन्स वापरतो, continuous present tense. Say when a particular act is going on or in a progressive situation, at that time we have to use continuous present tense. Is that clear? For example, मग काय दिलेलं पहिलं एक्झाम्पल, ही राइट्स अ लेटर, किंवा सॉरी त्याच्या अगोदर स्ट्रक्चर लिहून घ्या. स्ट्रक्चर, त्याचा स्ट्रक्चर काय स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. जात आहे, येत आहे, करत आहे, खेळत आहे, पळत आहे, म्हणत आहे, सांगत आहे म्हणजे एखादी क्रिया चालू आहे असं जर तुम्हाला दाखवायचं असेल, सांगायचं असेल तर अशा वेळेस कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स तुम्हाला वापर करायचा आहे. When you have to show a particular act is going on or in a progressive situation, at that time you have to use continuous present tense. For example, say write down example. For example, what was first example there? He writes a letter. बरोबर का? He writes a letter. तो पत्र लिहितो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. नाउ वी आर गोइंग टू कन्वर्ट इनटू कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. इथं काय, तो पत्र लिहितो. आता काय, तो पत्र लिहित आहे. तो पत्र लिहित आहे मीन्स वी हॅव टू शो दॅट द रायटिंग टास्क इज गोइंग ऑन और इन अ प्रोग्रेसिव्ह सिच्युएशन. म्हणजे लिहिण्याची क्रिया चालू आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. म्हणजे एखादी क्रिया चालू आहे असं जर दाखवायचं असेल तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरतो. मग या ठिकाणी सब्जेक्ट काय इथं, सब्जेक्ट ही. पुढे काय दिलंय, एम इज आर. यापैकी सुटेबल असं एक हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. आता तुम्हाला सांगतो एम कधी वापरायचंय, ज्या वेळेस सब्जेक्ट आय असेल तर एम वापरा. लिहून घ्या, कुठेतरी एका कोपऱ्यात किंवा वहीच्या सुरुवातीच्या पानावर लिहून घ्या. जर सब्जेक्ट आय असेल तर हेल्पिंग वर्ब काय येईल, एम. आणि जर सब्जेक्ट ही, शी, इट किंवा नाव असेल, पर्टिक्युलर पर्सन नेम, तर काय येईल, इज. ही, शी, इट किंवा पर्टिक्युलर पर्सन नेम जर असेल किंवा नाउन जर असेल तर इज वापरायचं. किंवा त्याच्यानंतर यू, वी, दे जर असेल तर काय वापरायचं, आर वापरायचं. समजलं? यू, वी, दे जर असेल तर आर वापरायचं. मग या ठिकाणी काय दिलंय, ही. मग या एम इज आर पैकी कुठला सुटेबल येईल, सांगा बरं लवकर. काय येईल, इज. व्हेरी गुड. पहा काय सांगितलंय, ही असल्यामुळं, आता ही असल्यामुळे इथं पहा, ही, शी, इट, नाव, नेम जर असेल तर काय सांगितलं, इज. तर ही असल्यामुळे इथं काय आलेलं, इज. त्यामुळे काय लिहायचं आपल्याला, ही इज. त्याच्यानंतर राईट्स वर्ब आहे. आता पुढे काय दिलंय, मेन वर्ब. आता इथे ही असल्यामुळे यांनी काय वापरलेलं आहे, यस. तो आपल्याला यस नको आहे, फक्त काय सांगितलंय, मेन वर्ब. मग मेन वर्बला ING लावलं की काय होईल, रायटिंग. काय होईल, रायटिंग. व्हेरी गुड. ही इज रायटिंग
त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट आहे तसं लिहा अ लेटर. मग याचं मराठीत कन्व्हर्जन काय होईल? तो पत्र लिहित आहे, तो पत्र लिहित आहे, असा याचा अर्थ होईल. मग आणखीन एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. काय दिलं तर सिम्पल प्रेझेंट मध्ये दुसरा एक्झाम्पल काय दिलं बघा बरं स्ट्रक्चरच्या खाली. कुठला एक्झाम्पल आहे? सांगा बरं काय दिलं होतं एक्झाम्पल सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या खाली बघा. आय राईट राईट अ लेटर, त्याच्या खाली दुसरं काय दिलं होतं एक्झाम्पल? एक्झाम्पल काय दिलं दुसरा? वी प्ले क्रिकेट, बरोबर आहे. हा काय दिलं तर वी प्ले क्रिकेट. आता याला कन्वर्ट करा, कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करा. वी प्ले क्रिकेट. काय होईल? वी ला वी ऍज इट इज ठेवा, सब्जेक्ट वी येईल, त्याच्यानंतर एम इज आर पैकी काय येईल पहा. यू वी दे जर असेल तर काय वापरायचं? आर. मग आता वी असल्यामुळे काय येईल? आर. वी आर. मेन वर्ब काय? प्ले. मेन वर्बला आयएनजी लावले की काय होईल? प्लेइंग. वी आर प्लेइंग. राहतो काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? क्रिकेट. वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आहोत, म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्रिया चालू आहे. समजलं? समजलं का? रिप्लाय द्या. समजलं? ठीक आहे. आता मग जे काही दिलेले एक्झाम्पल आहेत त्यांना कन्वर्ट करा. घ्या पहिलं एक्झाम्पल घ्या. मी वाचत आहे, मी वाचत आहे, याला कन्वर्ट करा. दुसरा घ्या. मी लिहित आहे, मी लिहित आहे. तिसरं घ्या. तो बोलत आहे, तो बोलत आहे, तो बोलत आहे. ती लिहित आहे. पुढचा घ्या. ती लिहित आहे. हा यांना कन्वर्ट करा, कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करा इंग्लिश मध्ये. ओके फर्स्ट वन काय? मी वाचत आहे. काय होईल? मी वाचत आहे. आय एम रीडिंग. व्हेरी गुड. आय एम रीडिंग. पहिलं काय होईल? आय एम रीडिंग. सेकंड मी लिहित आहे. हा मी लिहित आहे. काय होईल? लवकर उत्तर द्यायचे, वेळ लावायचं नाही. आय एम रायटिंग. व्हेरी गुड. आय एम रायटिंग. आय एम रायटिंग. थर्ड एक्झाम्पल काय दिलंय? तो बोलत आहे. बोलण्याची क्रिया चालू आहे. तो बोलत आहे. काय येईल? व्हेरी गुड. लिहून घ्या. ही इज स्पीकिंग और ही इज टॉकिंग. लिहून घ्या. ही इज स्पीकिंग और टॉकिंग. ही इज स्पीकिंग. पुढचा घ्या. ती लिहित आहे. ती लिहित आहे. काय येईल? ती लिहित आहे. शी इज रायटिंग. व्हेरी गुड. शी इज रायटिंग. काय येईल? शी इज रायटिंग. फोर्थ एक्झाम्पल. शी इज रायटिंग. चला लिहून घ्या फास्ट. लिहा लवकर.
झालं लिहून? झालं लिहून? ओके, आता मी काही एक्झाम्पल देतो, त्याची तुम्हाला कन्व्हर्जन करायचे. ठीक आहे, समजलं का सर्वांना? इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? ओके, राईट डाऊन सम एक्झाम्पल्स फॉर एक्सरसाइज. एक 5 एक्झाम्पल देतो, तुम्हाला ते कंटिन्युअस मध्ये कन्व्हर्ट करायचे. ठीक आहे, लिहून घ्या. तो सोलापूरला जात आहे. तो सोलापूरला जात आहे. कन्वर्ट करा. दुसरा घ्या. ती जोरात हसत आहे. ती जोरात हसत आहे किंवा मोठ्याने हसत आहे. हा, जोरात किंवा मोठ्याने असं दोन्ही असू द्या. मोठ्याने हसत आहे. तिसरा एक्झाम्पल घ्या. ती नृत्य करत आहे. ती नृत्य करीत आहे. ती नृत्य करीत आहे. चौथा घ्या. ते पतंग तयार करत आहेत. ते पतंग तयार करीत आहेत. ते पतंग तयार करीत आहेत. शेवटचा घ्या. ते फुटबॉल खेळत आहे. ते फुटबॉल खेळत आहेत. खेळत आहेत. चला कन्वर्ट करा. काय डिफिकल्टी आहे का? जमेल का सर्वांना? सर्वांना जमेल का? रिप्लाय द्या. ओके, सॉल्व्ह करा अगोदर, नंतर विचारल्यावर उत्तर द्या. ठीक आहे, पहिलं काय? तो सोलापूरला जात आहे. काय येईल आन्सर? चलो जल्दी. व्हॉट विल बी कन्वर्जन ऑफ द सेंटेन्स? तो सोलापूरला जात आहे. व्हेरी गुड. ही इज गोइंग टू सोलापूर. लिहून घ्या. ही इज गोइंग टू सोलापूर. ही इज गोइंग टू सोलापूर. सेकंड, ती जोरात किंवा मोठ्याने हसत आहे. ती मोठ्याने हसत आहे. व्हेरी गुड सानिया, व्हेरी गुड. शी इज लाफिंग लाउडली. शी इज लाफिंग लाउडली. शी इज लाफिंग लाउडली. ओके, व्हॉट इज थर्ड आन्सर? ती नृत्य करत आहे. ती नृत्य करत आहे. काय येईल? भोसले कुठे गेला? उत्तर येणार. काय येईल? शी इज डान्सिंग. व्हेरी गुड. शी इज डान्सिंग. ती नृत्य करत आहे. शी इज डान्सिंग. फोर्थ एक्झाम्पल.
ते पतंग तयार करीत आहेत. यु नो काइट्स. ते पतंग तयार करीत आहेत. काइल, व्हेरी गुड. दे आर मेकिंग, काइट नाही आहे, काइट्स. दे आर मेकिंग काइट्स. ओके, व्हेरी गुड. दे आर मेकिंग काइट्स. दे आर मेकिंग काइट्स. ठीक आहे. अँड लास्ट वन, ते फुटबॉल खेळत आहेत. ते फुटबॉल खेळत आहेत. कन्वर्जन. व्हेरी गुड. काइल, दे आर प्लेइंग फुटबॉल. व्हेरी गुड. दे आर प्लेइंग फुटबॉल. दे आर प्लेइंग फुटबॉल. बर, आता मला सांगा, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे का? किंवा समजलंय पण शिकवलेलं आहे पण समजलेलं नाही, फार अवघड असं वाटतंय, कोण आहे का असं? समजलंय का सर्वांना? समजलं असेल तर सर्वांनी रिप्लाय द्यायचे. समजलंय म्हणून असं दगडासारखं बसू नका, जेणेकरून मला हे कळू द्या की तुम्हाला समजलंय. काय डिफिकल्टी आहे का? अवघड असं का आहे का? ठीक आहे. तर होमवर्क साठी तुम्ही स्वतः आज जे काही केले, आजचे कुठले सिंपल प्रेझेंटचे 10 वाक्य आणि कंटिन्युअसचे 10 वाक्य जे तुम्ही सिंपल मध्ये लिहिलं त्यांनाच कन्वर्ट इकडे कंटिन्युअस मध्ये करा. जमेल का सर्वांना? जमेल का सर्वांना? जमत असेल तर यस असा रिप्लाय द्यायचा आहे. ठीक आहे. माझा व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा देतोय. व्हॉट्सअप नंबर घ्या, या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्यायचं आहे. 8380050602. सेव्ह ॲज कोळी सर. आय टीच ओनली इंग्लिश. फक्त इंग्लिश विषय मी शिकवतो. ठीक आहे. या नंबरवरती तुम्ही ते 10 वाक्य म्हणजे सिंपलचे 10 आणि कंटिन्युअसचे 10 अगोदर मराठीमध्ये तयार करायचे, त्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे मराठीचे 20 आणि इंग्लिशचे 20 असे एकूण 40 वाक्य तुम्हाला करायचे. सर सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट लिहिले का? हा, सिंपलचे 10 वाक्य म्हणजे अगोदर मराठीमध्ये तयार करा, त्यानंतर इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा. पुन्हा कंटिन्युअसचे पुन्हा म्हणजे कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट मराठीचं करायचं, पुन्हा इंग्लिशमध्ये करायचं. म्हणजे तुम्हाला समजलं आहे की नाही मला माहित नाही. हे पहा, अगोदर सिंपल असं हेडिंग द्या, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग मराठीचे 10 वाक्य तयार करायचे. हे जे 10 वाक्य तयार केले हे इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं. समजलं? हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. पुन्हा काय करायचं? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. समजलं? ही जी 10 वाक्य घेतलेले आहेत यांनाच कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करायचं 10 वाक्य मराठी अगोदर, त्याच्यानंतर हेच मराठी वाक्य पुन्हा इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं. समजलं का? आता समजलं का? समजलं असेल तर रिप्लाय द्या. समजलेलं आहे? ठीक आहे. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. आणि आजचे जे काही ऑनलाईन लेक्चर आहेत हे या ठिकाणी संपलेले आहेत. केमिस्ट्रीच्या लेक्चरला थोडंसं पॉवर फेल्युअर झाल्यामुळं लेक्चर थांबवावं लागलं, त्याबद्दल मी थोडंसं दिलगिरी व्यक्त करतोय. ठीक आहे. ओके, बाय.